संपूर्ण जगाला आरोग्यासंदर्भात योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून ज्या देशाने गुरुकिल्ली दिली असं या भारतीय प्राचीन संस्कृतीतील योग आणि प्राणायाम या संदर्भात आज आमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत योग प्रशिक्षक किशोरजी पाटील थोरात यांच्याकडून एक छोटासा संवाद। किशोरजी, आपलं प्रथम स्वागत। आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये आज मनुष्याला प्राणायाम आणि योगासन किती महत्त्वपूर्ण आहे त्या संदर्भात आज तुम्ही थोडंसं सांगा मला। आजच्या धकाधकीच्या युगामध्ये माणसानं सगळ्यात जर कुठली गोष्ट केली असेल तर ती म्हणजे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष। अत्यंत धावपळीच्या युगामध्ये जीवन जगत असताना फक्त पैसा आणि संपत्ती गोळा करण्याचं काम करत असताना आरोग्य ही एक संपत्ती आहे याकडे मात्र स्वतःच दुर्लक्ष होते, याकडे माणसांचं लक्ष नाही। योग आणि प्राणायामच्या माध्यमातून नुसते आजारच बरे होत नाही तर तुम्हाला मानसिक शांती, तुमचा उत्साह आणि जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण कशा पद्धतीचा व्यवहार केला पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे आणि आपल्या आरोग्याची जी संपत्ती ही जपून कशा पद्धतीने वाटचाल केली पाहिजे याचं योग्य असं मार्गदर्शन योग आणि प्राणायामच्या माध्यमातून आपल्याला घडतं। आणि योगगुणा ही मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही सर्वात मोठी आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी आपल्यासाठी दिलेली देणगी आहे। एकंदरीत आजच्या स्ट्रेसफुल किंवा जे दबाव किंवा फास्ट फॉरवर्ड लाईफ जे आहे किंवा अतिशय वेगाने पळणाऱ्या या जीवनशैलीमध्ये जे अनेक समस्यांनी आता सध्याला रोगग्रस्त आहेत, ज्यामध्ये अनिद्रा असेल किंवा विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या समस्या असतात, गुडघ्यामध्ये दुखणं असेल किंवा पित्ताशयाचा प्रॉब्लेम असेल, तर या सर्व अडचणींवर योगामध्ये काय काय उपाय दिलेले आहेत? पूर्वीचं आपलं जे अन्न असायचं ते पूर्णतः म्हणजे गावरान पद्धतीचं असं हायब्रिड अन्न नव्हतं। त्याच्यामुळे माणसाची जीवनशैली ही अतिशय चांगली होती, त्याची दिनचर्या अतिशय चांगली होती, कुठल्याही प्रकारची धावपळ नव्हती, हे नव्हते। आज माणसं जीवन जगत असताना किंवा त्याची धावपळ एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना अतिशय फास्ट फूड खाणं किंवा अवेळी जेवण करणं किंवा रात्रीची झोप उशिरा झोपणं, टीव्ही असेल, मोबाईल असेल, याच्या नादामध्ये प्रत्येकाची जीवनशैली ही बदलत गेली। योग आणि प्राणायामचा तुम्ही जर स्वीकार केला तर तुमच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचा बदल होतो। मग योगासनामध्ये अशा पद्धतीच्या असणे की कुठल्याही पद्धतीचा आजार असेल तर तो बरा करण्याची क्षमता योग आणि प्राणायाममध्ये आहे। प्राणायामाच्या माध्यमातून श्वासावर जर आपण चांगल्या पद्धतीचं नियंत्रण जर ठेवलं तर अनेक आजार आपले बरे होतात। ध्यान ही एक आपल्याला मिळालेली अशी देणगी की जे आजार डॉक्टरांकडून बरे होत नाही। जर तुम्ही मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब असाल, तुमची म्हणजे तुमची सचेतनता किंवा अचेतनता वाढलेली असेल तर तुमची चेतना वाढवण्याचं काम, तुमची मानसिक भरकटलेल्या मनाला जागेवर आणण्याचं काम ध्यानाच्या माध्यमातून आपण करू शकतो। फक्त त्यासाठी आवश्यकता काय की तुमच्या जीवनातले तुम्ही निदान 10 मिनिटं तरी दिले पाहिजे की बाहेरून आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर एक 10 मिनिटाचं तुम्ही जर ध्यान केलं, श्वासनावर जर तुम्ही संपूर्णतः लक्ष केंद्रित केलं तर श्वासनावर ज्यावेळेस आपलं लक्ष केंद्रित असतं त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे मनामध्ये विचार येत नाही आणि आपलं ध्यान चांगल्या पद्धतीने होतं। पुन्हा एकदा आपण मानसिक दृष्ट्या डिस्टर्ब असेल तर पुन्हा आपण फ्रेश होण्याचं काम त्या ठिकाणी ध्यानाच्या माध्यमातून केलं जाते। आपण या ठिकाणी पतंजली योग समिती व युवा स्वाभिमान याच्या माध्यमातून आपण राहुरी तालुक्यात काम करतात। हे काम करत असताना योगाचा प्रसार आणि प्रचार, आज देशाचे पंतप्रधान देखील योगाचा प्रसार आणि प्रचार करतात, त्या धर्तीवर आपण कशा पद्धतीने काम करतात? 21 मे 2018 रोजी आम्ही या योग आणि प्राणायाम क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं। यामध्ये एक राहुरी फॅक्टरी या ठिकाणी जे अहमदनगर जिल्हा पतंजली योग समिती आणि साई आदर्श मल्टीस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने एक शिबिर झालं। ते शिबिर झाल्यानंतर यापूर्वी मी अनेक शिबिरं अटेंड केली होती, परंतु ह्या शिबिरानंतर माझ्या मनामध्ये आलं की हे क्षेत्र आपण समाजाच्या कल्याणासाठी, समाजाचं आरोग्य सुधारण्यासाठी यात आपण जर काम केलं तर चांगल्या पद्धतीचं काम आपल्या हातून घडू शकतं। म्हणून संपूर्ण योगासनं असतील, प्राणायामाच्या क्रिया असतील, ध्यानाची क्रिया असतील, या सर्व क्रिया मी चांगल्या पद्धतीने शिकून घेतल्या। त्याच्यानंतर अहमदनगर येथे झालेल्या सहयोगी शिबिरामध्ये
त्या ठिकाणी मी उपस्थित राहून म्हणजे तेही शिबिर सहयोगी शिक्षकाचं पूर्ण केलं. त्यानंतर पतंजली योग समितीनं हरिद्वार येथे आयोजित केलेल्या शिबिरामध्ये जे जिल्ह्यातून 10 लोकांची निवड होती त्यात माझी निवड झाली. त्या ठिकाणी मी जाऊन पूर्णतः प्रशिक्षण घेतलं आणि खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली. मग अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अनेक स्थायी योग वर्ग त्या ठिकाणी आम्ही सुरू केले. स्थायी वर्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक शिक्षक तयार करण्याचा प्रयत्न केला. अनेक शाळांमध्ये जाऊन अनेक मुलांना आम्ही त्या ठिकाणी योग आणि प्राणायामच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित करू शकता, तुमच्यातली रोग प्रतिकार शक्ती कशा पद्धतीने वाढवू शकता, तुमच्यातली दुर्बलता कशा पद्धतीने तुम्ही कमी करू शकता. त्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही शिबिर घेतले त्या ठिकाणी महिलांचे असतील पुरुषांचे असतील ते अनेक पद्धतीचे जे आजार असतील, मग डायबिटीस असेल, बीपी असेल, थायरॉइड असेल, या सर्व आजारावर योग्य त्या पद्धतीचा फरक पडल्यानंतर लोकांनी अनेक ठिकाणी स्थायिक वर्ग मोठ्या प्रमाणात सुरू केले. राऊरी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये या शिबिराच्या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीचं काम उभं केलं. मग सडे येथील शिबिर असेल, डोकरेवाडी येथील शिबिर असेल, राऊरी शहरातील अनेक ठिकाणी शिबिर असेल, येवला आकडा असेल, राऊरी फॅक्टरी असेल, अनेक ठिकाणी आम्ही या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम उभं केलं. अनेकांचे आजार बरे करण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या अशा पद्धतीचा प्रसार आजही चालू आहे. जीवनाचं एकच आमचं ध्येय आहे की राऊरी तालुका नव्हे, ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी आरोग्यपूर्ण सेवा त्या ठिकाणी द्यायची आणि लोकांचं आरोग्य निरोगी कसं होईल यावर भर द्यायचा आहे. अशा पद्धतीनं आम्ही आरोग्याचा प्रसार करतोय. नक्कीच आरोग्य धन संपदा ज्याप्रमाणे म्हणलं जातं की सर्वश्रेष्ठ धन हे आरोग्य आहे, या पद्धतीने आता जे समाजामध्ये वेगवेगळे वयोगट आहेत, लहान मुलं आहेत, त्याच्यामध्ये युवा पिढीमध्ये तरुण आहेत, तसेच वृद्ध आहेत, अशी काही योगासनं आहेत का की जी त्या वयाच्या त्या लोकांना उपयुक्त ठरतील? कदाचित त्याची माहिती आणि थोडंसं प्रात्यक्षिक जर करून दाखवलं आम्हाला तर आम्हाला नक्कीच आनंद वाटेल. अनेक गोष्टी बरेचशा व्याधी असलेल्या लोकांचं म्हणणं येतं की आम्ही योगासनं वगैरे करू शकत नाही. तर त्यांच्यासाठी कसं प्राणायामाची चांगल्या पद्धतीची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. निदान माणसानं सकाळी उठल्यानंतर कितीही घाई असेल तर निदान 5 प्राणायाम केले पाहिजे. त्यामध्ये कसं आहे, तुमची भस्त्रिका प्राणायाम असेल, व्यवस्थित जर तुम्ही समजा खाली बसताय तर खुर्चीवर जरी बसून केलं तरी चालेल. आता या ठिकाणी मी खुर्चीवरच करून दाखवतो. श्वास घेणं, सहजतेनं श्वास घेणं आणि श्वास सोडणं ही क्रिया करायची. श्वासावर संपूर्णतः लक्ष तुम्हाला त्या ठिकाणी केंद्रित करायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो. पूर्णतः ध्यान लावायचं आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची, डोळे बंद ठेवायचे आणि एकाग्र चित्तानं श्वास घेणं आणि श्वास सोडणं ही क्रिया चालू ठेवायची. ही झाली भस्त्रिका प्राणायाम. यानंतर कपालभाती प्राणायाम. याचे अनेक लाभ आहेत भस्त्रिका प्राणायामचे. सर्दी, ताप, ॲलर्जी हे आजार याच्यामुळे बरे होतात. नाकात साठून राहिलेली जुनाट सर्दी याच्यामुळे बाहेर पडते. जीवनाचं किंवा शरीराचं दैनंदिन व्यवस्थापन व्यवस्थित चालण्यासाठी वात, पित्त, कफ हे त्रिदोष संतुलित असणं अतिशय आवश्यक असतं आणि भस्त्रिका प्राणायामच्या माध्यमातून हेच घडते. करूयात कपालभाती प्राणायाम. दुसरा कपालभाती प्राणायाम. कपालभातीमध्ये श्वास जाणीवपूर्वक बाहेर सोडायचा आहे. श्वास जाणीवपूर्वक बाहेर सोडत असताना पोट आतमध्ये गेलं पाहिजे, पोटाला झटका बसला पाहिजे. त्याच्यामुळे पोटात आकुंचन आणि प्रसरण ही क्रिया आपोआप घडते. याला कपालभाती प्राणायाम म्हणतात. श्वास जाणीवपूर्वक बाहेर सोडायचा आहे. कपालभाती प्राणायाम हा प्राणायामाचा राज आहे. शरीरातील जवळजवळ 90 ते 99% आजार याच्यामुळे बरे होतात. बीपी असेल, शुगर असेल, तुमचं वजन संतुलित राखण्याबरोबर बीपी, शुगर, त्याच्यानंतर किडनी प्रोटेस्ट ग्रंथी हे आजार याच्यामुळे बरे होतात. त्याच्यानंतर तुमच्या नाड्यांमध्ये असलेले ब्लॉकेजेस याच्यामुळे दूर होतात. अशा पद्धतीचे अनेक आजार आहेत की ज्याच्यामुळे कपालभाती फक्त 5 मिनिट जर तुम्ही सकाळी रोज वेळ दिला तर याच्यामुळे बरेचसे आजार कव्हर होतात. यानंतर आहेत अनुलोम विलोम प्राणायाम किंवा बाह्य प्राणायाम पण आहे. मग त्यामध्ये तुमचा बाह्य प्राणायाममध्ये 3 बंद लावायचे, जालंधर बंद, उड्याण बंद आणि मूल बंद. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास पूर्णतः सोडून द्यायचा आहे, पोट पूर्ण ताकदीनिशी आतमध्ये खेचायचं आहे. हा झाला पहिला बंद. त्यासोबत आपलं गुदद्वार आणि त्यासोबतचा भाग नाभिकडे खेचायचा, हा झाला दुसरा बंद. आणि नंतर नेक लॉक करायचा, हा झाला तिसरा बंद. ज्यावेळेस तुम्हाला पुन्हा श्वास घ्यावासा वाटेल
त्यावेळेस एक एक बंद सोडून मान वर करून श्वास घ्यायचा आहे. याच्यामुळे तुमचे गळ्याचे विकार असतील, पोटाचे विकार असतील, छातीचे विकार असतील हे बरे होतात. मूळ म्हणजे अनेक लोकांना मूळव्याधाची समस्या असते, ती समस्या याच्यामुळे बरी होती. त्याच्यानंतर अग्निसार क्रिया, आपली चयापचय जर क्रिया सुधारायची असेल तर एक दीर्घ श्वास घ्या, श्वास पूर्णतः सोडून द्या आणि फक्त पोट मागे पुढे करा. श्वास पूर्णतः बाहेर सोडून ज्यावेळेस तुम्ही पोट मागे पुढे करता त्यावेळेस तुमची चयापचय क्रिया पूर्ण ताकदीनिशी सुधारते. त्याच्यानंतर तिसरा बाह्य प्राणायाम आहे उज्जयी प्राणायाम, ज्याच्यामुळे घशाचे विकार, थायरॉइडचे विकार किंवा रात्रीचं आपल्या जोडीदाराला आपल्यापासून जो होणारा त्रास आहे ते म्हणजे घोरणं, तो याच्यामुळे बरे होतो. श्वास नाकानेच घ्यायचा आहे, तोंड बंद ठेवायचं आहे, परंतु घशाचं आकुंचन करत 3 स्ट्रोकमध्ये श्वास भरायचा आहे, नंतर नेक लॉक करायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला श्वास सोडासा वाटेल त्यावेळेस मान वर करा, उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. त्याच्यानंतर आहे अनुलोम विलोम प्राणायाम, की अनुलोम विलोम प्राणायामच्या माध्यमातून ही म्हणजे प्राणायामाची राणीच आहे. याच्या माध्यमातून अनेक श्वसनाचे आजार बरे होतात. मग तुमच्या डोळ्याचे विकार बरे होतात, तुमच्या शरीरातील नसांमधले असलेले ब्लॉकेजेस दूर होतात, एचडीएल आणि एलडीएलची मात्रा तुमची नियंत्रित राहते, अशा अनेक गोष्टी. त्याच्यानंतर वात, पित्त, कफ हे त्रिदोष तुमचे संतुलित असतात. वाताचे आजार असतील ते याच्या माध्यमातून बरे होतात. मग आम्लपित्त असेल, शीतपित्त असेल, ह्या अनेक गोष्टी याच्या माध्यमातून बऱ्या होतात. अनुलोम विलोम अतिशय सोपं आहे. एक दीर्घ श्वास घ्या, उजवी नाकपुडी बंद करा, डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. डाव्या नाकपुडीतून श्वास भरून उजव्या नाकपुडीतून सोडा. एका नाकपुडीने श्वास घेतल्यानंतर दुसरीने लगेच सोडायचा आहे, दुसरीने घेतल्यानंतर पहिलीने लगेच सोडायचा आहे. मध्ये श्वास रोखून धरायचा आहे. एका नाकपुडीने श्वास घेतल्यानंतर दुसरीने लगेच सोडा, दुसरीने घेतल्यानंतर पहिलीने सोडा. आपल्या शरीरातील सर्वच नाड्यांची शुद्धता होण्यासाठी अतिशय महत्वाचं अनुलोम विलोम प्राणायाम, की ज्या व्यक्ती योगासनं करू शकत नाही त्यांच्यासाठी प्राणायाम हा अतिशय चांगला अशा पद्धतीने उपयोग आहे. मुलांना याचा चांगला उपयोग होतो. ज्यावेळेस तुमच्या दोन्ही नाकपुड्या व्यवस्थित श्वासोच्छ्वास जर घेत असेल तर शरीरातील अनेक पार्ट तुमचे आपोआप काम करू लागतात आणि त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि याच्या माध्यमातून तुम्ही अधिकाधिक उत्साही राहता, अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकता. नक्कीच किशोरजी, की आपण जी काही माहिती आम्हाला दिली त्या संदर्भात, परंतु एकंदरीत आजच्या या वाढत्या धकाधकीच्या जीवनामध्ये सध्याला औषध गोळ्या किंवा ड्रग्स आहे किंवा ज्याला आपण औषधीय म्हणून त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतोय आणि माणसांना कुठेतरी या केमिकल्सच्या आहारी जावं लागतंय. तसेच भाजीपाल्यांमध्ये देखील केमिकल्स वगैरेचा वापर होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती माणसाची कमकुवत चाललेली आहे. त्यात आता आपल्या देशावर नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोना संकट आलेलं आहे. या परिस्थितीमध्ये आपण आमच्या प्रेक्षकांना योगासनाच्या काय माध्यमातून कसा फायदा होऊ शकतो हे सांगा. कुठल्याही औषधाविना बरं होण्याची जी क्रिया आहे ती माणसाच्या शरीरातच मूलतः असते. मग तुमच्या श्वसनावर तुम्हाला जर नियंत्रण करता आलं प्राणायामच्या माध्यमातून तर तुमचे अनेक आजार बरे होतात. परंतु योगासन म्हणजे काय, शरीराची योग्य ती हालचाल, योग्य ती मुवमेंट जर तुम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं करू शकला तर तुमचे आजार हे तुम्हाला निश्चित बरे करण्यास मदत होती. परंतु त्याही पुढे जाऊन मी सांगतो की निरोगी माणसासाठी योग आणि प्राणायाम किती महत्वाचं आहे, की कुठलाही आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे जाऊन त्यावर विलाज करण्यापेक्षा तो आजारच आपल्याला होणार नाही यासाठी खऱ्या अर्थाने योग आणि प्राणायाम ध्यान आहे. सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल की तुमच्यातील उत्साह वाढवण्याचा, योग आणि प्राणायाम तुम्हाला नुसतं सकाळी उठलं आणि योग आणि प्राणायाम तुम्ही केलं म्हणजे योग नव्हे, तर योग आणि प्राणायामच्या माध्यमातून तुम्ही जीवनातील योग्यता त्या ठिकाणी सिद्ध करता. कुठलंही आलेलं संकट असो, कुठल्याही प्रकारची रोगप्रतिकार शक्ती असो, कुठल्याही प्रकारचा व्यवहार असो, या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही शांततेच्या मार्गाने कशा पद्धतीनं मार्ग काढू शकता, कारण जीवनातील शांततेचे मार्गच माणसाला समृद्धीकडे घेऊन जात असतात. मला असं वाटतं योग आणि प्राणायाम ही आज खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आज कोरोनाचं जरी संकट असेल, तुम्ही आज जिम मध्ये जाऊ शकत नाही, तुम्ही कुठलाही खेळ खेळू शकत नाही, कारण त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्पर्श येत असतो. परंतु योग आणि प्राणायाम ही अशी गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता तुम्ही घरामध्ये राहून सुद्धा योग आणि प्राणायाम जर करत राहिला तर तुमची रोगप्रतिकार शक्ती आपोआप वाढेल आणि कोरोनाच काय, कोरोनाचा बाप जरी असला तरी कुठलाही आजार तुम्हाला शिवणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो.
आज आमच्या योग आणि प्राणायाम स्थायी योग वर्गाला साधारण 2 वर्ष कंप्लीट झाली. त्या 2 वर्षामध्ये आमच्या रावरी आणि फॅक्टरी परिसरामध्ये जे योग साधक त्या ठिकाणी सातत्यानं योग साधना करतायत ते आजही चांगल्या पद्धतीचं जीवन जगतायत. कुठल्याही प्रकारचा आजार त्यांना शिवत नाही. अनेक छोटे मोठे आजार त्यांचे बरे झाले, अनेक व्याधी त्यांच्या बरे झाले आणि ते बघूनच अनेकांनी आता स्थायी योग वर्ग सुरू करण्यास आमच्याकडे मागणी वाढते सातत्यानं. एक रावरी तालुका युवा स्वाभिमानच्या माध्यमातून आम्ही योग शिबिराच्या अनेक ठिकाणी अजूनही हे आता कोरोनाच्या याच्यामुळे संचारबंदी असल्यामुळे थोडंसं आमचं घरूनच जे मार्गदर्शन करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. परंतु निश्चित थोडंसं हे वातावरण स्थितीत झाल्यानंतर चांगल्या अशा पद्धतीचा योग आणि त्याचा प्रसार कसा करता येईल यासाठी आम्ही सर्व टीम एकत्र येऊन चांगल्या पद्धतीचं काम करतो. नक्कीच डॉक्टर साहेब, एकंदरीत आजच्या युवा पिढीला आपण योगासन प्राणायाम या संदर्भात पतंजली योग समिती आणि युवा स्वाभिमानाच्या वतीने काय सल्ला देणार किंवा काय मार्गदर्शन करणार? करा योग, राहा निरोग. की तुमचं शरीर जर निरोगी असेल तर तुम्ही जीवनातील कुठलंही काम करू शकता चांगल्या पद्धतीने. पण तुम्ही मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब असाल, शारीरिकदृष्ट्या दुर्बल असाल तर तुमच्या जीवनातील प्रगतीतले हे मेन अडथळे आणि हे जर पार करायचं असेल तर युवकांना मी सांगेल व्यसनाच्या, मोबाईलच्या किंवा आणखी कशाच्या अधीन राहण्यापेक्षा रोज सकाळी पहाटे उठून रोज 5ची जर तुमची दिनचर्या असेल 5 वाजता उठून जर तुम्ही योग साधारण 1 ते सव्वा तास योग आणि प्राणायाम जर तुम्ही केलं तर यातील तुमच्या जीवनात असलेला बदल तुम्हाला सातत्यानं प्रत्यक्षात जाणवेल. योग आणि प्राणायामचे रिझल्ट यायला साधारण 30 दिवस लागतात. सलग जर तुम्ही 30 दिवस योग आणि प्राणायाम चांगल्या पद्धतीने केलं तर तुमच्यातला बदल म्हणजे तुम्हाला स्वतःहून जरी एखादा म्हणला की नाही हे करायचं ते करायचं तर तुम्ही करणार नाही. तुमची दिनचर्या तुम्ही कधीही बदलणार नाही आणि तुमची प्रगती निश्चित योग आणि प्राणायामच्या माध्यमातून होते. म्हणून योग आणि प्राणायामला कधीही सोडू नका. मीही गेली 2 वर्ष सातत्याने योग आणि प्राणायाम करतोय. जीवनाची समृद्धी मला काय असते हे कळलं. जीवन म्हणजे कशाचं तरी मागं धावणं म्हणजे जीवन नाही. जर तुम्हाला शांततेच्या मार्गाने सगळ्या गोष्टी जर मिळवायच्या असतील तर तुम्हाला योग आणि प्राणायामची साथ ही यापुढे घ्यावंच लागेल. कोरोना एक शिकून गेला की तुम्ही कितीही पळाला, तुमच्याकडे कितीही संपत्ती असली तरी तुम्ही आयुष्यात ती जर टिकवायची असेल किंवा तिला जर तिचा उपभोग घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचं शरीर निरोगी असणं फार महत्वाचं असतं. आणि म्हणून आज लोकांना आरोग्याचं महत्व कळायला लागलंय. यापुढील काळात मला तरी योग आणि प्राणायामासाठी अतिशय भविष्य का हा चांगल्या पद्धतीने दिसतो. भारत देशामध्ये इथून पुढे योग आणि प्राणायामाला फार महत्व येणार आहे ही ग्वाही मी या ठिकाणी देतो तुम्हाला. नक्कीच आज यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आज आपण योग, प्राणायाम, योगासन या संदर्भात जी संस्कृती, जो वारसा ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद याच्या माध्यमातून जो पौराणिक वारसा जो आपल्या देशाला लाभलेला आहे त्यापैकी योगासन आणि प्राणायामाची काय फायदे हे सर्व नागरिकांना किंवा माझ्या देशवासियांना होतील या संदर्भात आज योग प्रशिक्षक किशोर पाटील थोरात यांच्याकडून आपण जाणून घेतलं. नक्कीच आज थोरातांकडून जी माहिती मिळाली तर मी अपेक्षा बाळगतो आणि एक आवाहन करतो आपल्या सर्व युवकांना की आपण निरोगी राहा. त्यासाठी आपल्याला योग आणि प्राणायाम करावा लागेल. व्यसनांपासून लांब राहा. आपल्या आरोग्याचा खरा आनंद त्यावेळेस लुटता येईल. धन्यवाद किशोरजी, आपण जी काही माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली आणि आमच्या प्रेक्षक देखील नक्कीच योगासन आणि प्राणायामाच्या माध्यमातून आपलं सुंदर आयुष्य जगतील हीच आशा. नमस्कार.